जय महाराष्ट्र, मी रुजुता लुकतुके। आपण पाहता मेट्रो महाफास्ट। पुढच्या काही मिनिटात आपण घेणार आहोत मेट्रो शहरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। घरातल्या सोन्यावर सरकारची आता करडी नजर राहणार आहे। सोन्यात गुंतवलेला काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने सोनं बाळगण्यावर निर्बंध घातलेत। प्रत्येक विवाहितेला 500 ग्रॅम म्हणजे 50 तोळ सोनं बाळगता येईल, तर अविवाहित स्त्रीला 250 ग्रॅम म्हणजे 25 तोळ सोनं बाळगता येईल। पुरुषांना फक्त 10 तोळ म्हणजे 100 ग्रॅम इतकं सोनं बाळगता येईल आणि आई आणि मुलीला एकत्र 750 ग्रॅम सोनं बाळगता येणार आहे। मुंबई महानगरपालिका कार्यालयातलं एक धक्कादायक दृश्य तुम्हाला दाखवतो आहोत। या दृश्यात पालिका कर्मचारी ऑन ड्यूटी असताना घरची कामं करताना दिसते आहे। महिला कर्मचारी कार्यालयातच भाजी साफ करते। मुंबई पालिकेतल्या जनगणना विभागातला हा प्रकार आहे। विशेष म्हणजे कार्यालयात घरचं काम करताना ऑफिसचं काम करायला मात्र या महिलेने टाळाटाळ केली आहे आणि ज्या नागरिकाचं काम करायला तिने टाळाटाळ केली त्यानंच हा व्हिडिओ शूट केलाय। बॉलिवूडचा सल्लू मिया सध्या हैराण झालाय। सलमानच्या वांद्र्यामधल्या घराबाहेर लोक शौचास बसतात आणि त्यामुळे सलमानची डोकेदुखी वाढली आहे। त्यामुळे सलमानने बीएमसी कडे तक्रार केली आहे। यामुळे उघड्यावर शौच करणाऱ्यांविरोधात बीएमसीची मोहीम सुरू आहे। त्यामुळेच बॉलिवूडचा हा दबंग खान बीएमसीच्या मोहिमेचा चेहरा बनणार आहे। मुंबईत खड्ड्यात पडून 6 वर्षांच्या एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। कुर्ल्यातल्या हनुमाननगरमधली ही धक्कादायक घटना आहे। मोहम्मद अली असं या मुलाचं नाव आहे। पालिकेच्या वतीनं सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी 1.5 महिन्यांपासून खड्डा खोदण्यात आला होता। मात्र ठेकेदारानं या खड्ड्याभोवती कोणतंही सुरक्षा कवच उभारलं नाही आणि त्यामुळे हा मृत्यू झाला। HIV एड्स बाधित रुग्णांना मानसिक पाठबळ देण्याबरोबरच त्यांच्या आजाराची योग्य काळजी घेता यावी यासाठी मुंबई महानगरपालिकेनं मंत्र नावाचा मोबाईल ॲप तयार केला आहे। या ॲपद्वारे उपचार केंद्र, औषधोपचार आणि आजार याबाबत सल्ले दिले जाणार आहेत। तसंच औषधं उपलब्ध असलेली ठिकाणांची माहिती देखील या ॲपद्वारे मिळू शकेल। मैदानं तसंच उद्यानांच्या देखभालीसाठी विविध संस्थांना देण्यात आलेले 216 भूखंड मुंबई महानगरपालिकेनं ताब्यात घेतले आहेत। भूखंडाबाबत पालिकेचं नवीन धोरण तयार झालंय आणि ज्या संस्था आणि कंत्राटदारांनी मैदानं आणि उद्यानांची उत्तम देखभाल केली आहे त्यांच्या ताब्यात मैदानं आणि उद्यानं देण्याची संधी मुंबई पालिका देणार आहे। घरात एकट्या असलेल्या अथवा वृद्धाश्रमात राहत असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकारतर्फे नव्या वर्षाची भेट मिळणार आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी मोबाईल ॲप आणि वेबसाईट सुरू करण्यात येणार आहे। तसंच सरकार निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी पालक दत्तक योजना सुरू करण्याच्याही विचारात आहे। 31 मार्च 2017 पर्यंत नव्या आणि जुन्या ग्राहकांना जिओची 4G इंटरनेट सेवा मोफत मिळणार आहे। ही महत्त्वपूर्ण घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी केली आहे। मुंबईतल्या पत्रकार परिषदेत मुकेश अंबानी बोलत होते। तसंच जिओचं कार्ड आता घरपोच मिळणार असून इतर मोबाईल नंबरही जिओ 4G मध्ये पोर्ट करण्याची सोय असल्याचं अंबानी यांनी सांगितले। पेट्रोल पंप आणि विमान तिकिटांसाठी 2 डिसेंबरपर्यंतच 500 ची जुनी नोट वापरता येणार आहे। तसे आदेश देण्यात आले आहेत आणि यानंतर 500 च्या जुन्या नोटा वापरता येणार नाही आहेत। याआधी 15 डिसेंबरपर्यंत नोटा स्वीकारण्याची मुभा होती, मात्र ही मुदत कमी करून 2 डिसेंबर करण्यात आली आहे। दरम्यान घरगुती सिलेंडरच्या किमतींमध्ये 2 रुपयांनी वाढ झाली आहे। केंद्रीय रस्ते मंत्रालयाने देशभरातील टोल नाक्यांवर पैशांऐवजी कूपन वापरण्याचा प्रस्ताव मांडला आहे। या प्रस्तावात टोल भरताना 5 ते 100 रुपये मूल्याची कूपन्स वापरली जावी असं म्हटलंय। याशिवाय टोल भरल्यानंतर उर्वरित सुटे पैसे देखील कूपन्सच्या स्वरूपातच परत दिले जाणार आहेत। नोटाबंदीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर HDFC बँकेने ग्राहकांसाठी नवीन ऑफर आणली आहे। या ऑफर अंतर्गत आता रिटेल स्टोअरमधूनही तुम्ही पैसे काढू शकता। HDFC बँकेने परिपत्रक काढून या संदर्भातली माहिती दिली आहे। महानगरातील 50 पेक्षा जास्त मोठ्या दुकानांमध्ये डेबिट कार्ड स्वाईप करून ग्राहक 2000 रुपये काढू शकतील असं HDFC बँकेतर्फे सांगण्यात आलं आहे।
पगाराचा दिवस असल्यामुळे गुरुवारी अनेक बँकांबाहेर पुन्हा एकदा अधिक प्रमाणात रांगा दिसायला लागल्या। मात्र बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मोजकीच रक्कम मिळाल्याने बँकांकडून खातेदारांना विशिष्ट मर्यादेतच पैसे देण्यात येत होते। तर काही बँकांनी संध्याकाळनंतर एटीएम सुरू ठेवली होती, त्यामुळे पैसे काढण्यासाठी एटीएम बाहेर उशिरापर्यंत रांगा लागल्या होत्या। मुंबई उपनगरीय रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या ठरलेल्या MUTP 3 या वाहतूक प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। या प्रकल्पाचा खर्च 8,600 कोटी इतका असून पुढच्या 5 वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे। ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी पुन्हा एकदा सबसिडी आणि विना सबसिडी गॅस सिलेंडरच्या किमती वाढवल्या आहेत। कंपन्यांनी सबसिडी असलेले सिलेंडरवर ₹2.07 आणि बिना सबसिडी असलेल्या सिलेंडरवर ₹54.50 वाढवल्याची घोषणा केली आहे। दिवा रेल्वे स्थानकामध्ये जलद गाड्या थांबण्यासाठी आवश्यक असलेली सगळी कामं आता झाली आहेत, त्यामुळे लवकरच 10 डिसेंबरपर्यंत या स्थानकावर जलद गाड्या थांबवण्याचं मध्य रेल्वेचं नियोजन आहे। या गाड्यांची यादीही तयार झाली असून त्यात अप मार्गावरील 12 आणि डाऊन मार्गावरील 12 अशा 24 गाड्यांचा समावेश आहे। ठाणे महानगरपालिकेनं कोंडीमुक्त ठाण्याच्या दिशेनं दमदार पाऊल टाकलं आहे। पालिकेनं ठाण्यातल्या बेकायदा बार, गॅरेजेस आणि लॉजवर कडक पोलीस बंदोबस्तात बुलडोझर चालवला। वाहतूक कोंडीत भर पाडणाऱ्या 100 बांधकामांवर बुलडोझर चालवण्यात आला। आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पुढची काही दिवस ही कारवाई अशीच सुरू राहील असं म्हटलं आहे। पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी रेती उपशाला मनाई केली आहे, तसा आदेशच लागू करण्यात आला असून त्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिली आहे। तसंच संबंधित सर्व यंत्रणांनी दक्ष राहून कडक कारवाई करावी असे निर्देश बांगर यांनी दिले आहेत। अंबरनाथ आणि बदलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात अपेक्षेपेक्षा 5% कमी पाणीसाठा आहे। या दोन्ही शहरात आठवड्यातून 1 दिवसाची पाणी कपात लागू होणार आहे। दर सोमवारी या शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे। राज्यात यंदा मुबलक पाऊस झाला असला तरी ठाणे जिल्ह्यातील सर्व धरणातील एकूण पाण्याचा साठा 5% अपुरा आहे। त्यामुळे 31 जुलैपर्यंत सर्वांना पाणीपुरवठा करण्यासाठी आठवड्यातील 1 दिवस पाणी उचल बंद ठेवण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला। येत्या काही दिवसात त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे। कर्जत कल्याण हा महत्त्वाचा राज्यमार्ग असून या राज्यमार्गावर मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। यामुळे रस्त्यावर अपघातांचं प्रमाण वाढलंय। मात्र या रस्त्याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे प्रवासी, वाहनचालक आणि स्थानिक ग्रामस्थ तीव्र संताप व्यक्त करत आहेत। या बातमीसह मेट्रो महाफास्टमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र।